तुझ्या जीवनातून त्या सर्व काही काळ्या सावल्या मी आज बाहेर करणार आहे. आज तू हे लक्षपूर्वक ऐक, कारण मी तुझ्यासाठी आशीर्वाद देत आहे. तुझ्या कल्पनेच्याही पलीकडे तुझे आशीर्वाद वाढी लागतील. होय, तुझ्या आयुष्यात तू तुझ्या जीवनात ते सर्व काही प्राप्त करणार आहेस, ज्यासाठी तू माझे नामस्मरण करत आहेस. तुझ्या वेदना, दुःख हरण करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझ्या त्रासांना वाढवणाऱ्या काही व्यक्ती तुझ्या आसपास असतीलही, तरी आता त्या लवकरच माझ्या आशीर्वादाने दूर केल्या जाणार आहेत. तुझी प्रतीक्षा मी संपवतो. आजपर्यंत काही अद्भुत गोष्टी तुझ्यासोबत घडल्या नसतील, तर शांतता ठेव. धावपळ करणे थांबव. मनाची चंचलता थांबेल, कारण मी तुला आशीर्वादाने भरतो, तुला उंचावतो आणि तुझ्या प्रगतीच्या दिशा तुला दाखवतो. आज या रात्रीतून तुझ्यात ते सुखद परिणाम तुला अनुभवायला मिळणार आहेत. कदाचित तुम्हाला ज्या सकाळची, पहाटेची आणि तुमच्या जीवनात आनंदाची, उत्साहाची आणि आनंदाच्या बातमीची वाट आहे, ती सकाळ उद्या होणार आहे. उद्या तुमच्या आयुष्यात तुमच्या सुखांवर काही सुखद परिणाम तुम्हाला दिसून येणार आहेत. तुमच्या डोळ्यांनी ते तुम्ही पाहाल. तुम्ही, तुमचा आत्मा ते अनुभवणार. जे सुख मी तुम्हाला देऊ करत आहे. तुमच्यासोबत विश्वासघात करणारे हार मानतील. तुम्हाला भुलवणारे, तुम्हाला त्रासदायक ठरणारे काही गोष्टी तुमच्यापासून वेगळ्या होतील. माझ्यावर सर्व काही सोपवा. तुम्हाला ती जाणीव होईल की देव सर्व काही सांभाळत आहे. तुमच्या जखमा मी भरतो आणि तुमच्या आशीर्वादांना वाढवतो. हरकत नसेल तर पुढील काही मिनिटे या संदेशाला द्या. तुमच्या मनातील ताणतणाव कमी होईल. तुमच्या मनाला झालेल्या दुखापतींना मला सोपवून द्या. त्या मी भरून काढणार आहे. त्या तुमच्या वेदना मी संपवणार आहे. तुमच्या आत्म्याला मी स्पर्श करत आहे. आज हा संदेश तुमच्या अश्रूंना तुमच्याकडून पुसून टाकणार आहे. होय, कारण मला तुम्ही हसत आनंदात हवे आहात आणि तुमच्या मुखावर एक ते स्मित हास्य मला निरंतर हवं आहे. काही लोक तुमच्या आजूबाजूला आहेत, जी तुमच्यासाठी त्रासदायक वातावरण निर्माण करतात. तुम्ही तुमच्या नशिबाला दोष देत बसता की काही दरवाजे माझ्यासाठी बंद झाले आहेत, काही दरवाजे मुद्दामून बंद करण्यात आले आहेत. तर आता लक्षात घ्या की तुमची ती शुभ वेळ येत आहे, ज्यावेळेस तुमच्यासाठी ते आशेचे दरवाजे उघडल्या जातील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुम्ही आता ते प्राप्त कराल जे तुम्हाला हवे आहे. तुमच्या शक्यतांना वाढवणारा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात. तुमची ऊर्जा पवित्र होत आहे. आठवा तो क्षण, ज्या क्षणाला तुम्ही त्रासदायक परिस्थितीतून बाहेर पडत आहात, कारण मी तुम्हाला उंचावणारे आशीर्वाद प्रदान करतो. तुमची प्रतीक्षा संपली आहे असे माना, कारण माझी मदत तुम्हाला मिळणार आहे. आता जेव्हा तुमच्या मनाला स्थिरता प्रदान झाली आहे, तेव्हा हळूहळू होणारे परिवर्तन, आधार तुम्ही प्राप्त करणार आहात. त्यासाठी तुम्ही दुप्पट आशीर्वादाने भरल्या जात आहात. उद्याची पहाट तुमच्यासाठी खूप नशिबाने आली आहे. आता या प्रत्येक क्षणात तुम्ही आनंदी असाल. एकटेपणाचा नाही, तर आता तुम्ही एकत्रित यशाचा अनुभव करणार आहात. तुमचे सर्व काही कुटुंब तुमच्या सोबत असेल, आनंदी असेल आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. तुझा वेळ आलाय की आता ओळख की तुला कुठला आनंद मिळणार आहे. होय, तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुझ्या जीवनावर सकारात्मक परिणाम होत आहेत. तू जे काही केलं आहेस ते नीट आणि चांगलं केलं आहेस. आता शंका घेऊ नको. तुझं मन पवित्र होत आहे. तुझ्या मनातून शंका बाहेर पडत आहे. मी निरंतर तुझ्यासोबत आहे. मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो. आता तुझ्या ओठातून तो आनंदाच्या
बातम्या तू इतरांना सांगणार आहेस. तू देवांबद्दल इतरांना सांगणार आहेस. कारण तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी देत आहे. उद्या सकाळी तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. जेव्हा तुम्ही या जगाकडे पाहता तेव्हा सकारात्मक पहा, कारण तुम्हाला आता सकारात्मक आशीर्वाद मिळत आहेत. कधी कधी माझ्या लेकरा, मी तुझे आशीर्वाद वाढवतो. तुझ्या आवाजात ते सर्व काही प्रदान करतो जे तुला हवं आहे, जे तुला पुढं नेणार आहे. येणारे पुढील 7 दिवस तुझ्यासाठी चमत्काराचे आहे, आशीर्वादाचे आहे आणि तुझ्या कल्पनेच्या बाहेर तुझ्या आशीर्वादांना वाढवणारे आहे. तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात. आता निश्चिंत राहा, कारण तुझी ऊर्जा पवित्र होत आहे. आता तू माझ्याजवळ नाही, पण अजून एक खोल प्रवास तुला करायचा आहे. ज्या ठिकाणी तू पोहोचशील तिथे अंधार नाही, तिथे फक्त प्रकाश आहे. पण तो प्रकाश तुझ्या डोळ्यांना आता दिसणार नाही, तो तुझ्या आत्म्याला दिसेल. आता पूर्ण शांत हो आणि फक्त माझा आवाज ऐकत त्या प्रवासात ये, कारण त्या प्रवासात मी तुझ्यासोबत असेल. हे दैवी रहस्य आहे, ते तुझ्यासमोर उलगडणार आहे. होय, तुझ्या जीवनाला मी पुढे नेतो. तुला जे हवं आहे ते मिळणार आहे. तुझ्याजवळ ते सर्व काही असेल. माझ्या लेकरा, तुझी परीक्षा आता त्या सर्व काही शक्यतांनी भरली जात आहे, ज्यात तूच जिंकणार आहेस. तुझ्या कपाळावर आता नशिबाच्या रेषा आहेत, त्या मी बदलत आहे, परिवर्तित करत आहे. आता तुझ्याजवळ ते सगळं असेल जे तुला हवं आहे, जे तुला आनंद प्रदान करणारं आहे, तुझ्या शक्यता वाढवणारं आहे. जेव्हा जेव्हा खूप मोठं तुला व्हायचं असतं तेव्हा माझी साथ मिळते, तेव्हा माझा आशीर्वाद मिळतो. विसरू नकोस, माझी मदत तुझ्यापर्यंत पोहोचली आहे. तू कधीकधी काही गोष्टींना विसरतोस की तुला काय करायचे आहे, तेव्हा मी तुला आठवण करून देतो. तुझ्या मार्गावर तुला पुढे नेतो आणि तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवतो. तुझ्यापासून काही दूर जाणार आहे जे तुझ्यासाठी त्रासदायक आहे, जे पुढच्या वळणावर तुझ्यापासून वेगळं होईल. त्या वळणासाठी तू तयार आहेस? जर तयार असशील, त्या बदलासाठी तू तयार असशील, तर आत्ताच होय म्हण. मी ते बदल करतो आणि तुला त्या त्रासातून सोडवतो. तुझी परीक्षा समाप्त होते आणि तू उत्तीर्ण किंवा विजयी घोषित होतो. होय बाळा, कारण माझे आशीर्वाद तुला प्राप्त होत आहे. तुझं ते सर्व काही प्रेम जीवन सुखाने आनंदाने बहरेल. तुमच्या वैवाहिक जीवनात आता सुखाची आशा निर्माण होईल. आजपर्यंत तुम्ही घेतलेले धडे तुम्हाला कामी येणार आहेत. तुझ्या शक्यतांना मी वाढवण्यासाठी आता तुला काही बंधनातून मुक्त करत आहे. जे बंधन तुमच्यासाठी त्रासदायक आहे, जे फक्त नात्यांच्या नावाखाली तुमच्याजवळून फक्त पैसा आणि पैसा मागतात किंवा तुमच्याजवळ तेव्हाच येतात जेव्हा त्यांना तुमच्याजवळून काहीतरी हवे असते, असे आता सर्व काही तुमच्या दूर केल्या जाणार आहे. माझ्या प्रिय बाळा, जे मागील काळात तुम्ही काही चुकीचे निर्णय केले आहेत, ज्यामुळे तुम्ही पश्चाताप करत आहात, आता तुमच्या वेदना, पश्चाताप मी हरण करतो. कारण मी तुम्हाला नवीन शक्तीने भरतो, नवीन आशीर्वादाने भरतो. हे पुढील 7 दिवस तुमच्यासाठी आनंदाचे आहेत. कदाचित तुम्ही कल्पना देखील केली नाही, इतके आनंद तुम्हाला दिल्या जात आहेत. तुम्ही तुमच्या कार्यांसाठी तयार व्हा, कारण या कार्यातूनच तुम्ही पुढे जाल, तुम्ही यशस्वी व्हाल. कारण मी आज तुम्हाला ते सर्व काही प्रदान करतो, तुमच्या शक्यतांना वाढवतो. माझा दिव्य प्रकाश तिथेच पोहोचतो आणि माझे संदेशही तिथेच पोहोचतात, जिथे माझे प्रेमळ भक्त ते आनंदाने ऐकत असतात. तुमच्या जीवनावर याचा सकारात्मक परिणाम व्हावा म्हणून हे पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुम्ही माझ्या ऊर्जेशी संलग्न व्हा, कारण जेव्हा तुमच्यातील आणि माझ्यातील ती भिंत पडेल तेव्हाच तुम्ही एकरूप व्हाल. होय, मी तुमच्याशीच बोलत आहे. कदाचित तुमच्या कल्पनेपेक्षाही मोठा आशीर्वाद उद्या तुमच्या जवळ येईल. तो चमत्काराने भरलेला असेल, तो आनंदाने भरलेला असेल, तुमच्या जीवनाला पुढे नेणारा असेल. डोळे बंद करा, हात पुढे करा आणि आशीर्वाद स्वीकार करा. आज मी तुम्हाला मोठ्या आशीर्वादांसाठी निवडतो.
हे रहस्यमयी आहे. जे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत ते कदाचित तुमच्या डोळ्यांना दिसणार नाहीत, पण तुम्ही येत्या काळात ते अनुभवाल की मी तुम्हाला चमत्काराने भरले आहे. म्हणूनच तुम्ही हा आनंद प्राप्त करत आहात. मी आता तुम्हाला त्या ठिकाणी नेऊ इच्छितो जिथे तुमच्यासाठी तुमचा परम आनंद आहे, तुमच्या कुटुंबातील आनंद आहे. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आता आनंदी आहे, कारण तुमच्याजवळ इतका पैसा, इतकं सुख असेल ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली आहे. कारण आता ती शुभ वेळ आली आहे ज्यात मी तुमची सुख वाढवणार आहे आणि तुमच्यासाठी आशीर्वाद देणार आहे. जर तुम्ही आज हा संदेश ऐकत आहात, मनावर घेत आहात, तर संपूर्ण ऐका, कारण यातून मिळणारा सर्व काही आशीर्वाद हा तुमच्यासाठी आहे. तुमचं कठीण काळ संपवून तुमच्यासाठी अखंड ऊर्जा मी प्रदान करत आहे. आता तुमच्या हातातून मी तुम्हाला असं काही देणार आहे ज्यामुळे तुम्ही प्रगतिवान व्हाल. होय, माझी मदत तुमच्यासाठी योग्य वेळेवर पोहोचत आहे. तुमच्या अंगावर शहाऱ्या उठत असतील, कारण तुम्ही आता चमत्काराने भरल्या जात आहात. अगदी हीच योग्य वेळ आहे. माझी प्रार्थना करा, तुमच्या मनातील इच्छा प्रगट करा, कारण ती मी पूर्ण करेल. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात, कारण मी तुमची ऊर्जा वाढवतो. तुमच्या तोंडून निघणारे प्रत्येक शब्द मी आता तुम्हाला सत्यात परिवर्तित करून देणार आहे. तुमच्या स्वप्नांना मी आशीर्वादित करत आहे. लवकरच तयार व्हा. स्वतःला ओळखा, तुमच्या सामर्थ्याला ओळखा, कारण रोज तुम्ही झोप घेता तेव्हा तुम्ही पुन्हा ती ऊर्जा प्राप्त करता, कारण ती ऊर्जा देण्यासाठी मी आज आलो आहे. जेव्हा तुम्ही झोपी जाल तेव्हा मी तुमची ऊर्जा वाढवेल, तुमच्यात ते बळ देईल आणि त्यामुळे तुम्ही उद्या पुन्हा ते कार्य पूर्ण करू शकाल ज्या कार्यासाठी तुमची निवड झाली आहे. होय, आज तुम्ही जे काही जागरण करत आहात, जे काही प्रयत्न करत आहात, त्यात तुमच्यासाठी उद्या यश आहे. तेव्हा प्रयत्न सोडू नका, कार्य सोडू नका, कारण याच कार्यातून तुम्ही अधिक ते सर्व काही फळ प्राप्त करणार आहात. जेव्हा कोणी अकर्मी माझ्याकडे काही मागतो तेव्हा मी त्याला फक्त थांबवतो, पण जो कोणी कर्म करून माझ्याकडे मागतो मी त्याला पुढे नेतो. त्याला माझा हात देऊन मी साथ देतो आणि त्याची मदत करतो आणि त्याला पुढे नेतो. जो माझ्या आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो त्यालाही मी उंचावतो. या जगात तुझ्यासाठी अशक्य असं मी काहीच उरू देणार नाही. शांतता पाळ, धीर ठेव, संयम ठेव, कारण सर्व काही भीतीचं संपलं आहे, त्रासाचं संपलं आहे. आता तुझे सुखाचे, आनंदाचे क्षण जवळ येत आहे. तुमच्यावर माझी कृपा निरंतर होत आहे. बाळा, आज दुर्लक्ष करून चालणार नाही. हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुझ्या प्रश्नाचे काही उत्तर तुला या संदेशातून दिले आहे, तर तुझ्या इच्छापूर्तीचे योग मी निर्माण केले आहे. पुढील येणारे 7 दिवस तुझ्यासाठी ऊर्जावान, आनंद प्रदान करणारे, तुझी प्रगती करणारे आणि तुझ्या आर्थिक संपन्नतेत अधिक भर घालणारे आहेत. तेव्हा हे शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमच्या सर्व काही उणिवा दूर करण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादाने भरतो. तुमच्या प्रगतीला तुमच्या पुढे आणतो आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे नेतो. जर तुम्ही ते सर्व काही स्वीकार करत असाल तर आत्ताच होय म्हणा, कारण कधीकधी तुमच्या जीवनात ते सतत घडत असते जे तुम्हाला हवे आहे. तेव्हा हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला ऊर्जा प्रदान करते, तुम्हाला पुढे नेते आणि तुम्हाला आशीर्वादांसाठी निवडते, कारण देव सर्व काही संकेताने त्या सर्व ब्रह्मांडाला आशीर्वाद देऊन ते करण्यास सांगतात आणि ते ब्रह्मांड तुमच्यासाठी ते सर्व काही करतं. तेव्हाच तुम्ही ते प्राप्त करता. होय, देवाचे कोटी कोटी धन्यवाद मानायला विसरू नका. देव तुमची ऊर्जा वाढवतो. देव तुमच्यासाठी पवित्र आशीर्वाद पाठवतो. देव चमत्कार घडवून आणतो. जर तुम्हीही या संदेशातून आशीर्वाद प्राप्त केले आहेत तर स्वामींना नमन करा, स्वामींचे नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. आज काही भक्तांसाठी प्रार्थना केल्या जात आहे. स्वामी भक्त सुभाष पाटील, स्वामी भक्त तेजस जाधव, स्वामी भक्त रितेश महाजन, स्वामी भक्त श्रावणी, स्वामी भक्त श्रुती
जुवेकर या सणवारावर स्वामींची अखंड कृपा राहो. त्यांच्या परिवारावर, कुटुंबावर अखंड कृपा राहो. स्वामी माऊली त्यांच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो. त्यांना सुखात, आनंदात आणि आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण करोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी 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 समर्थ. जय जय स्वामी
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी
समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.